नमस्कार, माझं नाव डॉक्टर हर्षद रमाकांत परब. मी MBBS आणि MD मेडिसिन आहे. मी चिपळूणला आता येऊन जवळजवळ 9 वर्ष झाली. चिपळूणला येण्यापूर्वी मी एशियन हार्ट इन्स्टिट्यूट आणि होली स्पिरिट हॉस्पिटल इथून सर्व्हिस करून जे काही नॉलेज होतं ते घेऊन चिपळूणमध्ये 2016 साली आलो. 2016 साली इथे घरडा इन्स्टिट्यूट आणि आई हॉस्पिटल इथे काम करत करत इकडची गरज बघता इकडे 2018 साली आपण एक अवनीश क्रिटिकेअर सेंटर अँड हॉस्पिटल हे 20 बेडेड हॉस्पिटल चालू केले. आज या हॉस्पिटलचा पुढचा मार्गक्रमण करताना आपण अवनीश हॉस्पिटल म्हणून स्टँडजवळ एक 25 बेडेड हॉस्पिटल चालू केलेलं आहे आणि ते आता चिपळूणवासियांच्या आणि चिपळूणच्याच बरोबर गुहागर, खेड या सर्व तालुक्यांच्या सेवेसाठी उपलब्ध केलेले आहे. हे एक 25 बेडेड हॉस्पिटल असून हे एक मेडिसिन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून डेव्हलप करण्याचा आमचा विचार आहे. आत्ता या क्षणी या हॉस्पिटलमध्ये 10 बेडेड ICU, 4 बेडेड डायलिसिस फॅसिलिटी, इनडोअर 24 आवर्स लॅब, फार्मसी, आणखी 24/7 CT स्कॅन ह्या सुविधा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे हृदयरोग तज्ज्ञांची स्पेशल OPD आणखी तसेच गॅस्ट्रो म्हणजे पोटाच्या विकारांच्या स्पेशल OPD यांची सोय सुरुवात केलेली आहे. यासहितच किडनी विकार तज्ज्ञ, मेंदूचे विकार तज्ज्ञ यांची OPD आपण लवकरच आणि त्यांची इनडोर सर्व्हिस आपण लवकरच उपलब्ध करून देणार आहोत. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण टोटल 25 बेड हॉस्पिटल चालवतो आहोत, ज्याच्यामध्ये टोटल 10 बेड ICU आणि त्यामध्येच मेल वॉर्ड, फिमेल वॉर्ड वेगळे आणि बाकीच्या स्पेशल रूम्स यांची सुविधा उपलब्ध केलेली आहे. आपल्या ICUला बॅकअप ऑपरेशन थिएटरची पण सोय उपलब्ध आहे. तिथे इमर्जन्सीमध्ये जर ICUच्या पेशंटला कुठच्याही प्रकारची सर्जरी वगैरे लागली तर ती करण्याची सोय उपलब्ध आहे. नजीकच्याच काळात आपण कार्डिओ डायग्नोस्टिक युनिट, न्यूरो डायग्नोस्टिक युनिट आणि पॅलिएटिव्ह केअरसाठी पुढचे उपविभाग सुरू करण्याचा विचार करत आहोत, जेणेकरून या सुविधा जेथे आता उपलब्ध नाही आहेत त्या चिपळूणवासींना इथल्या इथे उपलब्ध होऊन जातील आणि मेडिसिन सुपर स्पेशालिटी म्हणून आपल्याला जे डेव्हलप करायची आहे त्याच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आपण या हॉस्पिटलकडे बघत आहोत. आताचा आपला हॉस्पिटलची जागा ही चिपळूण मध्यप्रदेश बसस्थानकाच्या अगदी जवळच आहे, जेणेकरून ग्रामीण दुर्गम भागातली लोकंसुद्धा बसच्या दृष्टीने एकदम जवळच्या जवळ या सोयीचा लाभ घेऊ शकतात आणि आपले इमर्जन्सी विभाग आणि सगळ्याच सोयी ह्या 24/7 24 तास 7 दिवस कार्यरत आहेत. त्यामुळे त्याची आणि विविध सोयी उपलब्ध करून देऊन त्याचा व्यवस्थित त्यांना पेशंटना जास्तीत जास्त फायदा होईल यासाठी हॉस्पिटल प्रयत्न करत आहे.